ऑक्टोपस या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ऐकूया पहिल्या सत्रामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये एक या गावचा हर हुन्नरी कलाकार पुष्पक पाटील यांचा आवाज. तोपर्यंत धन्यवाद. केली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवत आहेत. खेळाडू आपल्या संघासाठी खेळतायत, आपल्या गावासाठी खेळतायत. तर आखोटापाचा चेंडू, पहिला चेंडू होता भिरक रक्षण करण्याचा आणि फलंदाजीचं आमंत्रण तुर्भे मार्लिन्स. रितेश म्हात्रे प्रेक्षकांची मन जिंकलेला हा खेळाडू. अजय चव्हाण ड्राईव्ह केला चेंडू, मात्र येथे प्रयत्न केला होता परंतु निसटला. चेंडू मात्र पुढे सरकला. एकच धाव येथे मिळणार आहे रितेशला. स्ट्राइक रोटेट होताना फक्त एक धाव मिळते. संघ पोचतोय 2 वर. फ्लिक करून दिला चेंडू, मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा येथे उमेशने पूर्ण केली आहे. स्वतःचं खातं उघडलं येथे 2 धावांनी. येथे मात्र तुर्भे मार्लिन्स संघ पुढे सरकतोय. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत आपण बघतोय. संघ मात्र पोचलाय तो 4 वर. चांगली सुरुवात नक्कीच येथे पाहायला मिळाली आहे. तुर्भे प्रीमियर लीग 2022 या सत्रामध्ये रविवारच्या दिवशी आपण बघताना पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये काय रणनीती आखतोय बघायचं आहे तुर्भे मार्लिन्स संघ. अजय चव्हाण आखुटप्पाचा चेंडू होता, खेळून काढला. डीप मिड विकेटचं क्षेत्र आहे आणि आरामात रोनित चेंडू आडव्यापर्यंत समाधानकारक एक धाव पूर्ण करतोय. चांगली खेळी, परंतु येथे गोलंदाजाचं कौतुक होतंय. पॉवर प्लेचं षटक आहे, कुठलाही मोठा फटका मात्र खेळून देत नाहीये या दोन्ही फलंदाजांना. कालच्या सत्रामध्ये 20 चेंडूमध्ये 66 धावांची स्फोटक खेळी रितेश म्हात्रेकडून नक्कीच येथे पाहायला मिळाली. तत्पूर्वी अजय जातोय. आता मात्र नक्कीच पंच येथे आमच्या दिशेने कळवतायत. अवांतर चेंडू टाकला जातोय अजयच्या माध्यमातून. धावसंख्येचा भरणा होतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकलं जातंय. संघ मात्र पोचतोय 6 वर. बिनबाद 6 अशी सुरुवात, चांगली सुरुवात. काहीसा कानमंत्र देताना आपण बघतोय. रवी याला चांगला गोलंदाज अजय चव्हाण वेगळ्या फॉर्म मध्ये असताना तितकाच चांगला फलंदाज. आता मात्र हात खोलले आहेत, परंतु नो मॅन्स लँड तेथे जातोय चेंडू. घोषित क्षेत्रामध्ये जातोय. थोडासा नाराज दिसतोय कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न असतो तो म्हणजे फलंदाजांचा, परंतु येथे थांबून ठेवलंय ते म्हणजे अजय चव्हाणने. 5 षटकांच्या लढतीमध्ये अजय चव्हाणने काल मात्र हॅट्रिक घेतली होती. बघूया आज काय रणनीती आखतोय ऑक्टोपस संघ. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना
ओट आपण बघतोय रितेशसाठी. अकोटप्याचा चेंडू होता, मॅचचा बॅटली कड घेऊन चेंडू अंडावर आपला आदळला, परंतु एकच धाव येथे मात्र मिळणार आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकलं. चेंडू मात्र 8च धावा पहिल्या षटकांमध्ये येथे मिळतात. अंगावर चेंडू आदळला आणि एक धाव पूर्ण केली. संघ पोचला जातोय तो 8 वर. चांगली सुरुवात येथे ऑक्टोपस संघाची होते. पॉवर प्लेचं षटक होतं, अजय चव्हाणचं षटक होतं. पूर्ण जबाबदारी संघ नायकाने अजयवर दिली होती. बघूया दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र मला वाटतं दीपेशच्या हातामध्ये जातोय. चेंडू डावखुरा गोलंदाज आहे, अप्रतिम गोलंदाज आहे. बघूया कितपत खरा उतरतोय. संघ नायकाने जी जबाबदारी दिली आहे खांद्यावर दुसऱ्या षटकाची, महत्वाची धुरा सांभाळणं जरुरी आहे. कारण रितेश सारखा एक चांगला फलंदाज आणि त्याला साथ देताना उमेश मात्र तेथे नॉन स्ट्राईकला उभा असताना लेफ्ट मोरने मारा करताना दीपेश एक चांगला गोलंदाज आहे, तितका चांगला फलंदाज रितेश. तुर्भे ऑक्टोपस विरुद्ध तुर्भे मार्लिन्स अशी ही लढत आजच्या रविवारच्या सत्रामधली. अकोटप्पाचा चेंडू होता, येथे रणनीती आखली होती. मोठा मासा पुन्हा जाळ्यातून सटकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, उत्साह दिसतोय मार्लिन संघाच्या तंबूमध्ये. खूप मोठा मासा जाळ्यात अडकला होता, परंतु गेट द कॅच विन द मॅच, पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण असतं क्रिकेटचं. कारण काल बंटी म्हात्रे यांनी जो झेल घेतला लॉबस्टर संघामध्ये आणि लगेचच आपण बघितलं सामना मात्र पलटला लॉबस्टरच्या संघाच्या बाजूने. येथे रितेशचा झेल सोडलाय, बघूया किती फायदा उचलतोय रितेश. खेळून काढला चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला, तेथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. एक धाव पूर्ण केली आहे आरामात. रितेशने एकच धाव मिळते संघाला, संघ पोचलाय. डिक्लर हेच अनुभवी पंच आहेत. मी नेहमीच समालोचन करताना म्हणत असतो की घारी सारखी तिखट नजर आणि मोरा सारखे तिखट कान. एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला, चांगले पंच आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. मनापासून आभार मानतोय या पंचांचे. दरम्यान दीपेश जातोय पुन्हा एकदा. चेंडू पुन्हा जातो हवेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे पूर्णपणे रितेश पूर्ण करतोय. 2 धावांनी धावफलक मात्र येथे पुढे सरकला जातोय. संघ दुहेरी अंकांमध्ये पोहोचलाय 12 वर. चांगली कामगिरी सातत्याने होते, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी येथे ऑक्टोपस या संघाकडून पाहायला मिळते. कारण हेरलं होतं नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय जो घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, पूर्णपणे गोलंदाज मात्र खरे उतरतायत त्यांच्या निर्णयावर. दरम्यान दीपेश जातोय क्षेत्ररक्षण पाहणी करताना आपण बघतोय. अकोटप्पाचा चेंडू होता, खेळून काढला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कुठलीही धाव येथे देत नाहीये, कुठलाही मोठा फटका मात्र येथे खेळून देत नाहीये रितेश याला. पूर्णपणे गोलंदाजी फलंदाजाला थांबवण्याचं यशस्वी प्रयत्न गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. येथे मात्र हात खोललेत रितेशने, मात्र स्वीप कवचा क्षेत्र जातोय, सरळ सीमारेषा पार, चौकार. माजी खेळाडू जयवंत पाटील साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. तुर्भे प्रीमियर 2022 मध्ये आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र हात खोललेत रितेश याने, चौकाराच्या दिशेने धावसंख्या पुढे सरकली आहे 16 वर. धावसंख्या पोहोचते ती 16, बिनबाद 16. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना
यस पंच येथे कळवतायत 22चा इशारा येतोय आणि येथे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यामुळे 2 षटकं येथे नक्कीच येथे संपुष्टात येतात. 2 षटकाच्या संपुष्टीनंतर धावसंख्या पोहोचते 30-17 म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी येथे मात्र तुर्भे प्रीमियर लीग 2022 मध्ये मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तुर्भे ऑक्टोपस विरुद्ध तुर्भे मार्लिन्स. कोण कोण येतोय निघालाय हे असं सगळ्यांनी नोंद घ्यायचे. येथे खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सगळ्या संघांना येथे थांबण्याची विनंती आम्ही करतोय. आमच्या कोर कमिटी तर्फे आपले जेवणाची व्यवस्था येथे केलेली आहे. तर तिसरं षटक जातोय, जबाबदारी जातोय प्रमोदकडे. येथे मात्र चेंडू सीमारेषा पार. रमेश मैदान पर नमूद होते हुए दिया यहाँ पर गेंदबाज रोशन मोकल ने लगातार 2 गेंदों पे 2 विकेट हासिल किए. संदीप बटारे और रमेश के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी, जबकि आराध्य 11 रेवदंडा टीम ने पहले टॉप जबरदस्त फलंदाजी. संघ पोहोचलाय 36 वर. वॉट अ बॅट्समन. पुन्हा एकदा प्रमोद. ओ हो 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 हो, साथ नशिबाची लागते. मला वाटतं देवाऱ्यामध्ये नक्कीच पाया पडून आलाय आज उमेश. येथे योगदान मिळते संघ 37 वर. वॉट अ मॅच, वॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज. रितेश मात्र खेळून काढला चेंडू, मात्र डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा चेंडू हाताळता हाताळता समाधानकारक 1 धाव पूर्ण करतोय रितेश. 1 धावेने समाधानकारक धावसंख्या तुर्भे मार्लिन संघ मात्र पोहोचतोय 38 वर. 3 षटकं येथे संपुष्टात आलेली आहेत. तुर्भे स्टिंगरे आणि तुर्भे डॉल्फिन्स. विनंती असणार आहे दोन्ही संघाचे संघनायक, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया टॉसचा बॉस या मंचाजवळ आपण यायचंय. तुर्भे स्टिंगरे, तुर्भे डॉल्फिन्स.
आपण लवकरात लवकर यायचंय. विकी आणि रवी मात्रे विनंती असणार आहे. रवी पाटील स्वतः कर्णधार आता मात्र जबाबदारी हातात घेतोय. गरज आहे कारण फलंदाज वेगळ्या रंगात आलेत. पूर्णपणे हात खोललेत उमेशने. दबाव टाकण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता अजय चव्हाण आणि दीपेश घरत यांच्याकडून, परंतु प्रमोदच्या हातात चेंडू गेला. पूर्णपणे हाणून प्रत्युत्तर देताना संघाला मात्र पोचवलं 38 वर. वॉटर बॅट्समन जलपण केल्यानंतर, थोडासा आराम केल्यानंतर, थोडीशी सलाम मसलत केल्यानंतर पुन्हा एकदा जात आहेत क्रीजवर. यस, रवी जातोय कर्णधार. डावखुरा गोलंदाज आहे. बघूया काय करामत पाहायला मिळते. आखोटापाचा चेंडू होता, हेरलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकच धाव पूर्ण करतोय. आखोटापाचा चेंडू होता, ऑफसाइड द ऑफस्टंप पूर्ण बाहेर निघाला होता रितेश. एकच धाव नक्कीच येते मिळतीये. एका धावाने धावफलक 39 वर पोहोचतोय. बिनबाद 39. चांगली सुरुवात. चौथं षटक स्वतः कर्णधार जबाबदारी स्वीकारताना, कारण कर्णधार पद खूप महत्वाचं असतं आणि जबाबदारी. उमेश येथे मात्र गती परिवर्तन आपण बघितलं. थोडासा चेंडू मात्र कमी वेगाने होता आणि चेंडू फळी मात्र आधी भिरकावून दिली होती. डॉट बॉल येथे मात्र रवीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रवी. आखोटप्पाचा चेंडू हवेत आणि आता मात्र चांगला झेल येथे टिपला जातोय आणि गडी बाद होतोय. नंबर 1 उमेश. येथे मात्र फलंदाज बघत राहिला रितेश, परंतु पंचांनी हेरलं होतं. पुन्हा एकदा डॉट बॉल. जी जबाबदारी स्वीकारली होती पूर्णपणे येथे पूर्ण करताना दिसतोय. आपण बघतोय रवी जातो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आता मात्र हात खोललेत. नो मॅन्स लँड. तेथे मात्र सुपर डुपर षटकार कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आवड मला ज्याची मी त्यालाच ज्येष्ठ ग्रामस्थ विश्वनाथ पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आमच्या तुर्वे प्रीमियर लीग मध्ये आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. येथे मात्र रितेश आपला फॉर्म दाखवतोय. मी थांबणार नाहीये. तू चढ तर मी वर चढ आहे. आणि येथे 2 षटकारांनिशी धावसंख्या मात्र पोहोचली आहे 51 वर. अर्धशतक हे संघाचं पूर्ण होत आहे. जबरदस्त फलंदाजी, आक्रमकता, चपळता पाहायला मिळते रितेश मध्ये. पूर्णपणे हाणून येथे प्रत्युत्तर देताना आपण बघतोय ऑक्टोपस संघाच्या या गोलंदाजांना. बघायचं काय रणनीती, शेवटचं अखेरचं निर्वाणीचं हाणामारीचं आणि धावा जमवणारं षटक कोणाच्या हातात देतोय ऑक्टोपस संघ. कारण मार्लिन्स मासा हा येथे थांबण्याचं नाव घेत नाहीये. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजावर मात्र घणाघाती हल्ला चढवलाय. धावसंख्या पोहोचली आहे ती 51 वर. एक गडी बाद 51. उमेश तंबूत परतल्यानंतर आता मात्र सुशील येतोय. यस, संजय 40+ खेळाडू आहे. चपळता सातत्याने पाहायला मिळते. आक्रमकता पाहायला मिळतोय. बघूया शेवटच्या षटकांमध्ये काय रणनीती आखतोय मार्लिन संघ. निश्चितच म्हटल्याप्रमाणे रितेश वेगळ्या फॉर्म मध्ये. डेंजर मॅन ऑन द क्रीज रितेश आणि सुशील. कारण 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये धावा जमवण्याचा यशस्वी प्रयत्न दोन्ही फलंदाज येथे पाहायला मिळणार आहे. जबरदस्त फलंदाजी होते. एक चांगलं आयोजन तुर्बे प्रीमियर लीग 2022 मध्ये. गेले 2 महिने कमिटी मेंबर्स जी मेहनत घेत आहेत त्याचंच हे फळ आपण आज बघतोय. रविवारचा दिवस आहे, मटण मच्छीचा दिवस आहे, तरीही प्रेक्षक येथे आमच्या सोबत आज जोडले गेले आहेत.
चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन, निश्चितच आज याला उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे. दरम्यान संजय सुशील साठी ओ हो 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 हो, हा मोहरा लपून ठेवला होता, हा हिरा लपून ठेवला होता, पेटीतून बाहेर काढला. पहिल्या चेंडूवर सुशीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. डीजे प्लीज. आज सगळे शेट आपला खिस्सा खाली करणार आहेत आपल्या संघावर, कारण जिंकायचं आहे. एक आकर्षक ट्रॉफी आपण बघता आमच्या समोर ठेवली आहे. तुर्भे प्रीमियर लीग. कुठला संघ मात्र नाव कोरेल हे शेवटच्या क्षणालाच माहीत पडेल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा तुर्भे स्टिंगरे, तुर्भे डॉल्फिन्स या संघाचे संघनायक, माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या स्टेज जवळ यायचंय विनंती करतोय. प्लीज लवकरात लवकर या आपण. स्टिंगरे तुर्बे, डॉल्फिन्स तुर्बे, मार्लिन संघ येथे आपण बघितलं 2 गडी बाद झाल्यानंतर स्थिरावला 51 धावांवर, कारण नॉन स्ट्राईकला उभा आहे रितेश. थोडासा दबाव, परंतु संजय याने तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा जातोय आपण बघतोय संजय. येते हो 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 हो, जबरदस्त एफर्ट. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही मेहनत असते खेळाडूंची, ही मेहनत असते, हा सराव असतो आणि स्पर्धेत दाखवताना खरोखरच पूर्णपणे झोकून दिलं या प्रमोदने. धावसंख्या 52. षटकाराच्या दिशेने येणारा चेंडू मात्र स्थिरावला. संजय पुन्हा एकदा, रितेश मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये, परंतु जाळ्यात अडकवलं. कारण आपण बघितलं स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या क्षणी तो क्षेत्ररक्षक तेथे ठेवला गेलाय. ही रणनीती असते, कारण रवी सारखा कर्णधार आहे, धूर्त कर्णधार आहे, हेरलं होतं. कारण आपण बघितलं कव्हरचं क्षेत्र रितेशचा हा स्ट्रॉंग पॉइंट आहे आणि निश्चितच तेथे क्षेत्ररक्षक तैनात केला आणि झेल स्वरूपात बाद होऊन मात्र रितेश तंबूच्या दिशेने परततोय. 3 गडी बाद, धावसंख्या झाली आहे 52. त्या संघामध्ये रोनित सारखा एक चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्रिकेटचं पूर्णपणे ज्ञान आहे आणि अनुभव सुद्धा चांगला आहे. तर या अनुभवांची जोडी मिळून नक्कीच एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. दरम्यान संजय जातोय. येथे मात्र पुन्हा एकदा मात्र प्रमोद प्रयत्न केला होता, मनोज ने प्रयत्न केला होता. संघ मात्र जातोय 53 वर. नितीन देशमुख 40 प्लस चा नितीन देशमुख. हॅलो हा हा, तर जरा बिझी आहेत आता, थोड्या वेळ करू. कॅप्टन 1 मिनिट जरा पुस्तक बोलत आहे ते मंडेला बघूया ना, मी कमेंट्री करतो. हा हॅलो, तुर्बे स्टिंगरे आणि तुर्बे डॉल्फिन्स कृपया लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. सन्माननीय येथे पायावर चेंडू आदळलाय. पंचांकडे येथे दाद मागितली होती, परंतु हा ना करता 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 पुन्हा एकदा घरात सुरक्षित. नितीन, सन्माननीय जयवंत पाटील साहेबांना व बलराम पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून आपण घ्यायची आहे. तुर्बे स्टिंगरे विरुद्ध तुर्बे डॉल्फिन्स. येथे मात्र धावसंख्या गेली आहे 54 वर. 54 वर धावसंख्या गेली आहे तुर्भे मार्लिन्स.
55 धावांचं आव्हान ऑक्टोपस या संघाला पूर्ण करायचं आहे. येस टॉस का बॉस येथे होतोय आणि ताबा देतोय मी आमचे लाडके समालोचक उमेश म्हात्रे यांनी टॉस का बॉसचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू उमेश म्हात्रे. हॅलो हॅलो. चला दुसऱ्या मॅचचा टॉस इथे केला जातोय. तुर्बे स्टिंगरे आणि तुर्बे डॉल्फिन्स या दोन टीमच्या दरम्यान आमचे आदरणीय श्री बलिराम पाटील आणि त्यांच्या सोबत आहेत जयवंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. आणि या स्पर्धेचे प्रणेते तुम्ही पाहताय युवा नेते निशांत भोलानाथ पाटील. जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. हेड इज अ कॉल. स्टिंगरेचा कॉल आहे आणि टेल आलाय. विकी पाटील टॉस जिंकला, अभिनंदन. दुसऱ्यांदा टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 45. आता या मॅच मध्ये तुमच्या स्क्वॉड मध्ये काय चेंजेस आहेत का? अजून फिक्स नाही केलं कारण आताच लिस्ट हातात आली. 2 मिनिटात लगेच सांगतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला आणि मान्यवरांचं आभार या TPL माध्यमातून. जयवंत पाटील साहेब तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि इथे टॉस न्यू फ्रॉम द सेंटर टॉस झालेले आहे. टॉस जिंकलेले आहे तुर्बे डॉल्फिन्स या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा एकदा पुष्पक पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद उमेश म्हात्रे. धन्यवाद. तर येथे आपण सन्मान चिन्ह देऊन येथे उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्माननीय मी विनंती करतोय ऑर्गनाइज बाय निशांत पाटील तुर्वे प्रीमियर लीग 2022 मध्ये हे मान्यवर आलेत. तर सन्माननीय निशांत पाटील साहेबांना विनंती करतोय या सगळ्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे कारण आपल्या स्पर्धेची शोभा यांनी वाढवलेली आहे. मनोज अण्णा यांचा प्रथम सन्मान करायचा आहे. प्रत्येक TPL मध्ये ते उपस्थित असतात आणि आम्हाला पूर्ण सपोर्ट त्यांच्याकडून मिळत असतो. चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं प्रेम आमच्या स्पर्धेवर पाहायला मिळतोय. तसेच ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ पाटील साहेब यांचा सन्मान सुद्धा निशांत पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. तसेच एन्जॉय ग्रुपचे सदस्य सगळे येथे जोडले गेलेले आहेत. तर दिनेश पाटील यांचा सुद्धा सन्मान येथे निशांत पाटील यांच्या माध्यमातून होतोय. तर सन्माननीय जयवंत पाटील यांचा सुद्धा सन्मान निशांत पाटील यांना विनंती करतोय. माजी खेळाडू आहेत रामतनू क्रिकेट तुर्बे संघाचे आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आम्हाला इथे पाहायला मिळालं. आणि संपूर्ण एन्जॉय ग्रुपचे आमचे सदस्य अध्यक्ष मनोहर राघव पाटील यांचा सुद्धा सन्मान येथे होतोय. तसेच सन्माननीय चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा सन्मान येथे होतोय. तसेच यशवंत पाटील यांचा सुद्धा सन्मान निशांत पाटील यांच्या शुभ हस्ते येथे होतोय. तसेच बळीराम पाटील यांचा सुद्धा सन्मान सन्माननीय निशांत पाटील यांच्या शुभ हस्ते येतोय. तसेच एन्जॉय ग्रुपचे सदस्य तुकाराम पाटील यांचा सुद्धा सन्मान निशांत पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. आपण येथे उपस्थित आहात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतोय. आपले मनापासून हार्दिक स्वागत होते. जाऊया मॅच कडे. निलेश भिल्लारे पहिलं षटक दिलंय, आपण बघतोय. एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. घरात सुरक्षित रवी आणि दीपेश घरत ऑक्टोपस संघाकडून.
येस अ चार्मिंग बॉय, स्वप्नील जोशीची छबी मी ज्याच्यामध्ये पाहतोय, चॉकलेट बॉय ज्याला मी म्हणतो, असे लाडके समालोचक नवी मुंबईमध्ये आता ज्यांचं अधिराज्य आहे, असे आमचे लाडके समालोचक, आमचे स्नेही विघ्नेश मडवी यांचं येथे आगमन झालेलं आहे. एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो, कारण मेहनत असते, सातत्याने चांगला प्रयत्न असतो आणि मेहनत ही फळाला येते आणि आपलं नाव नक्कीच नवी मुंबईमध्ये, पूर्ण नवी मुंबईमध्ये मानाने घेतलं जातं. विघ्नेश भाऊ, आमचं प्रेम आपल्यासोबत असंच राहणार आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत ते जुडणार आहेत. तर पहिलं षटक आपण बघतोय निलेश भिल्लारे याचं. एकच धाव येथे मिळाली आहे आणि धावसंख्या पूर्ण करायची आहे, त्या म्हणजे 55 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे ऑक्टोपस संघाला. येस, मनीष पाटील आज एटीएम सोबत घेऊन आले आहेत. प्रत्येक षटकाराला 200, हॅट्रिक षटकाराला 1000 रुपये. निलेश भिल्लारे येथे ट्राय केला चेंडू आपण बघतोय. दीपेश घरत यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेत आहे, कॉल दिला, बॅक टू बॅक आपण बघतोय. 2 धावा मात्र आरामात पूर्ण करतायत. पेलायच्या आहेत, पूर्ण करायचे आहेत, विजयाच्या दारी पोहोचायचं आहे, कारण 55 धावांचं लक्ष्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. तुर्भे प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा नाहीये, हा उत्सव आहे. येथे मात्र भिरकावून चेंडू वेगवान होता, परंतु चेंडू आणि चेंडूफळी यांचं मेतकूट यांचं समीकरण येथे जमत नाहीये. सरळ भिरकावला जातोय, चेंडू स्थिरावला जातोय, तो म्हणजे रितेशच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षक, चांगला खेळाडू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडूची भूमिका या स्पर्धेमध्ये मार्लिन संघाकडून पाहायला मिळते, रितेश म्हात्रेकडून पाहायला मिळते. निलेशकडे आता मात्र पूर्णपणे विश्वास दाखवला होता. वेगवान चेंडू जातोय, अकोटप्पाचा चेंडू होता, परंतु येथे स्थिरावतोय धावसंख्येचा ज्वर. पहिलं षटक आहे, पूर्णपणे धुराजी सांभाळायला दिली आहे निलेशच्या हातामध्ये. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी जबाबदारी पूर्ण करायची आहे, कान मंत्र देतोय. आपण बघतोय खेळपट्टीच्या मधोमध आला होता रवी. बघूया या कान मंत्राचा उपयोग दीपेश आपल्या संघासाठी कितपत करून घेतोय. जातोय निलेश, आता मात्र ड्राईव्ह करून दिला चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते. आपण बघतोय मनोजच्या माध्यमातून पूर्ण रणनीती जी आखली गेली आहे, क्षेत्ररक्षण रचना छत्रीसारखी गोलाकार आकारामध्ये. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका येथे पाहायला येतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौका. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. निलेश, पहिलं षटक संपुष्टात आले, पूर्णपणे जबाबदारी संघाने दिली होती. रितेशने कानमंत्र दिला होता, पूर्णपणे उचलून धरलाय. फक्त 7च धावा दिल्या आहेत, माफक म्हणता येणार नाहीये, परंतु 55 धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. बघूया दुसरा गोलंदाज कोण येतोय. मनोज मला वाटतं येतोय. चौकाराला 100, चौकारांच्या हॅट्रिकला 1000, षटकाराला 200, हॅट्रिकला 1000. यस, मनीष पाटील पूर्णपणे झोकून देत आहेत आपल्या संघाला. मात्र नक्कीच उत्साह वाढवण्याचा प्रयत्न आपल्या संघाचं. दरम्यान मनोज सिंग जातोय राईट आर्म ओव्हर द विकेट रवीसाठी. भिरकावून दिला, मात्र आपण बघितलं पंच येथे कळवत आहे. चाणाक्ष असा निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून पोहोचतोय. आव्हान त्रिज्याची टाकण होते. आपण बघतोय पंचांच्या डाव्या यष्टी बाहेर हा चेंडू टाकला जातोय. अवांतर घोषित करतायत, धावसंख्येचा भरणा होतोय, संघ मात्र पोहोचतोय 8 वर. काहीशी बातचीत होते, महत्वाची असते, जी बातचीत मागच्या चेंडूवर झाली होती आणि लगेचच चौकार लगावला होता. खूप महत्वाचं तालमेल असतं 2 फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर, समीकरण असतं, गणित असतं. मनोज जातोय, हा
सुंदर क्षेत्ररक्षण तेथे होते. आपण बघितलं की कव्हर पॉईंटचं क्षेत्र होतं, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र होतं, परंतु कुठली धाव येथे घेण्यात यशस्वी होत नाहीत. पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला, म्हणायला हरकत नाहीये. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते, बक्षिसांची ताकद येथे पाहायला मिळते. दरम्यान मनोज, हा 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 देखणा फटका, परंतु थांबू शकणार नाहीये. पूर्णपणे झोकून दिला होता, हवेत दिला होता, क्षेत्ररक्षक हवेत होता, परंतु त्याच्यावरून सुद्धा चेंडू 6 धावांनी पुढे सरकतोय. ऑक्टोपस संघ 14 वर. षटकार लगावतोय. 200 रुपये लागू रवीसाठी. दरम्यान मनोज जातोय पुन्हा एकदा रवीसाठी. यस, सुंदर फटका पाहायला मिळतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते. हा ना करता करता मात्र दोन्हीही फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध येऊन ठेपले होते, परंतु शेवटच्या क्षणी हेरलं. रवीने कॉल दिला, मागे फिरवलं दीपेशला, आपल्या घरात सुरक्षित केलं, आपला संघ सुरक्षित केला आणि कुठलाही गडी मात्र गमावला नाहीये. खेळपट्टीवर दोघे सुरक्षित थांबलेत. एक चांगला कॉल रवीच्या माध्यमातून. येथे मात्र खेळून काढला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रेगला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, निसटला चेंडू हातून. समाधानकारक एकच धाव येथे पूर्ण केली. संघ पोचलाय 15 वर. 55 धावांचं लक्ष पेलायचंय, पूर्ण करायचंय. अजून 30 धावा, 40 धावा मात्र जमवायच्या आहेत. निश्चितच गुणलेखक भावेश विजाल पाटील, अप्रतिम गुणलेखक. NMPL 2022 मध्ये ज्यांनी चांगली भूमिका बजावली, तोच भावेश आज आमच्या सोबत जोडला गेलाय. TPL 2022 मध्ये उत्तम गुणलेखक असेल तर उत्तम समालोचन त्याच्यामुळेच होतं आणि निश्चितच चांगली गुणलेखाची भूमिका मंदार आणि भावेश यांच्या माध्यमातून आम्हाला येथे लाभलेली आहे. दरम्यान मनोज जातोय. येथे दीपेश हात खोलतोय. म्हटलं होतं कानमंत्र महत्वाचा असतो, त्या कानमंत्राचा पूर्णपणे उपयोग करून घेतोय. यस, पुन्हा एकदा जोश ऑक्टोपस या संघाच्या तंबूमध्ये दिसतोय. धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 19 वर. मनोज सिंग याचं दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक आहे. बघूया कितपत पूर्णपणे आपण बघतोय जबाबदारी दिली होती, परंतु प्रत्युत्तर देताना दीपेश मात्र थांबत नाहीये. आपले खांदे उंचावते, हात खोलतोय आणि निश्चितच कानमंत्राचा पूर्णपणे उपयोग करतोय. दरम्यान मनोज जातोय पुढचा चेंडू घेऊन. ओ हो, येथे मात्र चेंडूफळीचं चुंबन मात्र घेतलं चेंडूने. चेंडू मात्र मागे सरसावला, घोषित क्षेत्रामध्ये जाऊन थांबला. एका धावाने धावफलक 20 वर गेलंय. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. काय रणनीती असू शकते, काय होईल या सामन्यामध्ये? निश्चितच कारण आक्रमकता पाहायला मिळते. कारण रितेशने जे उत्तर दिलं होतं ते प्रत्युत्तर रवी देणार आहे का, दीपेश देणार आहे का? संघ गोलंदाजाची जबाबदारी मात्र कोणाच्या हातावर देतोय ते बघायचंय. उमेश कांबळे, यस, एक चांगला गोलंदाज आहे, दर्जेदार गोलंदाज आहे. संघनायक रितेश याने मात्र हेरलं होतं आणि उमेशच्या हाता मात्र चेंडू दिलाय. तर तत्पूर्वी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मी माईक सोपवते. माझे सहसमालोचक, माझे स्नेही, माझा आवडता समालोचक, गोड आवाज
मॅन फ्रॉम घनसोली विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच पुष्पक पाटील, ज्यांची वाणी आपण ऐकलीत. आणि आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ग्रँड संडेमध्ये. आणि आज ग्रँड फायनल डे देखील आहे. आज आहे मराठी भाषा दिन आणि तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आज 27 फेब्रुवारी आहे आणि आज मराठी दिन आहे. तुम्हा सगळ्यांना मराठी दिनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा. विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि आता मात्र आपण पाहू शकाल या टॅलेंट प्रीमियर लीगच्या अखेरच्या दिवशी देखील पोहोचलोय. काल मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अतिशय चांगलं क्रिकेट कालच्या दिवसात आपण पाहिलं. एक अर्धशतक देखील झळकावलं गेलं. कालच्या दिवसात तुफानी फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली आणि 20 बॉलमध्ये 66 धावांचा पहिलं अर्धशतक ज्याने झळकवलं. पहिल्याच मॅच म्हणजे किशोर सैनीने 11 बॉलमध्ये 29 धावा आणि मॅन ऑफ द मॅच ठरला. रोशन पाटीलने देखील 15 बॉलमध्ये 41 धावा कालच्या दिवसात केले. रोहित पाटीलची बॅटिंग देखील तळपली, तो देखील मॅन ऑफ द मॅचचा हा पारितोषिक पटकावलं. रितेशने देखील या स्पर्धेतलं पहिली अर्धशतक आपल्या नावी केलं. 60 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. अजय चव्हाण हा गोलंदाज सरला जो ज्याने हॅट्रिक साधली आणि नितीन देशमुख हा खेळाडूने देखील कालच्या दिवशी हॅट्रिक साधली. आणि कालच्या दिवसातला अखेरच्या मॅचमध्ये नमित अशोक पाटील हे नाव देखील या मैदानावर गुंजत होतं. आणि अशोक पाटील आणि नमित पाटील यांचा दोघांचाही विशेष सन्मान केला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुर्भे प्रीमियर लीग निशांत भोलानाथ पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारा एक प्रीमियर लीग. तुर्भे गावाचा विचार केला तर कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात अव्वल दर्जाचं कार्य सातत्याने आम्ही पाहिलंय, नवी मुंबईने पाहिलंय. आणि आज जर पाहिलं तर कला क्षेत्रातील मान्यवर असेल, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर असेल, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर असेल, या सर्वांना देखील सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर ज्या कोविड-19 पासून गेली 2 वर्ष आपण झुंजतोय, त्या कोरोना काळात ज्या कोविड वॉरियर्सने अतिशय चांगलं कार्य समाजासाठी केलं, त्या सर्व कोविड वॉरियर्सचा विशेष सन्मान देखील केला जाईल. आजच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रात हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसात वाणी आपण ऐकलीच. लेजंड कॉमेंटेटर गेली 28 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी आपली छाप सोडली, संतोष म्हात्रे सँडी सर. त्याचबरोबर याच कोपरखेडे गावातील एक दर्जेदार समालोचक, सध्याच्या घडीला मागणीचा समालोचक म्हणून ज्यांना पाहिलं जातं, उमेश म्हात्रे सर. आणि त्याचबरोबर या तुर्भे गावाचा गेली 20 वर्षाचा अनुभव असलेला एक अनुभवी समालोचक, अँकर, आयोजक अशा तिहेरी संगम असलेला एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे परममित्र पुष्पक पाटील. मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतो या टॅलेंट प्रीमियर लीग मध्ये, तुर्भे प्रीमियर लीग मध्ये. आणि सामना सुरू आहे ऑक्टोपस वर्सेस मार्लिन. टॉस झाला आणि टॉस जिंकला तो मार्लिन टीमने आणि ऑक्टोपस टीमने निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना मार्लिन टीमने 54 धावा उभारल्या आणि 55 धावांचे टार्गेट ठेवलं गेलंय. आणि तो धावा चेस करत असताना ऑक्टोपस टीम मैदानामध्ये उतरलाय. आणि सध्याचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे, 35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धावा असं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन स्वतः येतोय
रवी पाटील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे, त्यामुळे अनुभव देखील आहे या खेळाडूकडे, क्षमता आहे आणि या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग करावी लागेल. नॉन सेकंडवर आपण दीपेश घरतला पाहू शकाल, ज्याने अग्रिकोळी प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून विशेष कामगिरी राहिली आहे तुर्बे गावासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय उमेश कांबळे, कालच्या दिवसात इम्प्रेस केला या खेळाडूने. 9 चेंडूत या मॅच मध्ये 23 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. तो उमेश कांबळे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. समोर आहे कॅप्टन रवी पाटील. पहिलाच बॉल फुलर लेनचा, चेंडू हवाई सफर करतोय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला परतला आणि दीपक खाडेचं अप्रतिम झेल पकडलं जातोय. फलंदाज बाद. शिरवाडकर कुसुमाग्रज आणि यांच्या जयंती निमित्तानं हा दिवस देखील साजरा केला जातोय 27 फेब्रुवारी. आणि मराठी माणसासाठी एक अभिमानाचा दिवस आहे, मराठी भाषा दिन. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोनित पाटील, ज्याने कालच्या दिवसात दुवादार बॅटिंग केली होती. आता मात्र पहिली सफाईत मिळते उमेश कांबळेला आणि सेकंडवर आपल्याला दीपेश घरत पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते, दुसरा धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. चेक. सन्माननीय लॉबस्टर संघाचे संघमालक शत्रुघ्न पाटील सरांना विनंती करतोय, आपण मंचावर उपस्थित व्हायचंय. विनंती असेल शत्रुघ्न पाटील साहेबांना, आपण मंचावर उपस्थित व्हायचंय. हॅलो. यस विघ्नेश भाऊ. येस, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज आपण सगळ्यांनी मंचावर या. तुर्बे गावाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रीडा स्पर्धा आहे तुर्बे प्रीमियर लीग 2022 थरार. आणि तुर्बे गाव म्हणजेच क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटची खाण आहे. या तुर्बे गावात काय नाही आहे क्रिकेटसाठी. क्रिकेटसाठी दर्जेदार खेळाडू आहेत, क्रिकेटसाठी लागणारे अंपायर आहेत, क्रिकेटसारखे लागणारे स्कोरर देखील आहेत. आता फक्त अपडेटर आणि लाईव्ह टेलिकास्ट फक्त पाहिजे. खेळ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक पाहतात आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. उमेश कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येईल. इथे आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, अनबॅलन्स स्ट्रोक आहे. स्ट्रोक लगवताना बॅलन्स राहिला नाही आणि बघता बघता नजर हटी आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगला क्षेत्ररक्षण आहे, चूक करतोय, फंबल करतोय आणि आखो आकोमे इशारा केला जातोय. एक धाव. म्हणूनच म्हटलं जातं राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्वाचं असतं. एका धावेने अनेक सामने पराभूत होतात आणि एका मताने अनेक उमेदवार देखील निवडणूक हरतात. इथे खराब चेंडू आहे, अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. रुपेश सावंत, व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. डीमार्ट मध्ये एखाद्या प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतो, तसंच व्हाईट वर 22ची फ्री धाव फ्री मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 जून 1983 साली पहिला विश्वचषक भारतीय संघाने जिंकला. आणि यावेळेस फटका चांगला, घुटना टेक, तमाशा आणि षटकार देख. रोनित अशोक पाटीलच्या बॅट मधून येतोय सीमारेषा पार षटकार.
लॉबस्टर संघाचे संघमालक शत्रुघ्न पाटील साहेब तसेच त्यांच्या समवेत विश्वास पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय आमच्या स्पर्धेमध्ये. तुर्भे प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यांची मान सन्मान राखणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं तुर्भे गावाला एका मंचावर आणणारा एक दर्जेदार आयोजन. इथे चांगला चेंडू आहे पण गफलत करतोय यशांच्या मागे रितेश म्हात्रे, संघाचा संघनायक आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं. 60 धावांची एक घणाघाती फलंदाजी आपण कालच्या दिवसात पाहिली. आजचा दिवस देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळेल आणि त्यासाठी चाललेला संघर्ष. इथे फुलर लेनचा चेंडू आहे आणि फ्लम LBW मोठी सफलता मिळते. इथे आपण पाहू शकाल गोलंदाज उमेश कांबळेला आणि रोनित अशोक पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद होतोय दुसरा. ताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा. यस, जर ताजमहल शाहजहां की प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला हमारे शेर की निशानी है. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅच खेळी मिळतोय. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मनोज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद बुरगुंडे. 12 चेंडू 23 धावा. आपण पाहू शकाल दीपेश घरत मैदानाच्या आतमध्ये आहे. लक्ष असेल या मॅच कडे. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पुल केलाय, फटका फसला, फलंदाज ठसला. दीपेश घरतच्या खेळीचा अंत होतोय. इट्स बिग ब्लो, मोठा हादरा, मोठा फलंदाज बॅक टू डगआउट. दीपेश घरत तंबूच्या आश्रयाला परतलाय. व्हॉट अ कमबॅक. काय पलटवार केलाय आपण पाहू शकाल टीम मार्लिन्स टीमने. अतिशय चांगली गोलंदाजी. असं वाटलं होतं सहजात हा सामना जिंकेल ऑक्टोपस, पण काय कमबॅक केलंय आपण पाहू शकाल. आता मात्र 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. नाव आहे बॅट्समन नेम XYZ सागर येतोय. येस, फायनली बॅट्समनचं नाव आम्हाला कळलं की सागर नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर सफलता मिळते मनोजला. एक्सपिरियन्स आहे मनोज. आपण पाहू शकाल 11 बॉल 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगली आणि धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. यशांच्या मागे काय घडलंय? चतुर चालक MS धोनी प्रमाणे इथे काम करतोय रितेश म्हात्रे आणि फलंदाज सागरला देखील परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर इथे फलंदाज बाद होतोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतोय. हा सांघिक खेळ, सांघिक हॅट्रिक पाहायला मिळते. कारण की अखेरच्या 3ऱ्या षटकाच्या अखेरच्या बॉलवर उमेश कांबळेने शिकार केली फलंदाज रोनितची आणि त्यानंतरच्या लगातारच्या 2 बॉलवर 2 गडी बाद देखील झालाय. काय कमबॅक केलंय
तेरे हर वार का पलटवार पुन्हा एकदा पाहायला मिळते ऑक्टोपस वर्सेस मार्लिन या समुद्रातील खोल समुद्रातील फायटर मासे आणि निशांतबाई यांचंच हे मात्र उपक्रम आहे की प्रत्येक संघाचं नाव हे फायटर फिशच्या नावाने असावं. त्याचं कारण आहे तुर्बे गाव हा फायटरांचा गाव आहे. तुर्बे गावाने कधीच कुठल्या क्षेत्रात हार मानली नाही, म्हणूनच हे फायटर हे धुरंधर या TPL साठी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात याकडे देखील लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी प्रेक्षक देखील या स्पर्धेकडे नजरा लावून आहेत. TPL ज्याची सुंदर ट्रॉफी अनावरण ऑक्शनच्या वेळी झाली तेव्हापासून प्रत्येक संघाचं मानस आहे की या वर्षीचा चॅम्पियन आमचा संघ होईल. त्यासाठी चाललेला संघर्ष आणि यावेळेस संघर्षमय षटकार. व्हॉट अ शॉट, मस्ट नीडेड सिक्सर. अजय चव्हाणच्या बॅट मधून येतोय संघर्षमय षटकार. पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय मिड विकेट रिजन मध्ये वन बाउन्स इनटू द फॅन्स. फलंदाज आपण पाहू शकाल अजय चव्हाणच्या बॅट मधून येतोय संघर्षमय चौकार. 4 धावा. व्हॉट अ बॅटिंग. आल्या आल्या परत ला बघूया याला. रोहन याचं देखील कौतुक करतोय. दशरथ पाटील 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कि तू थोड़ा सा सब्र कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा, वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. हे दाखवतोय अजय चव्हाण या मॅच मध्ये. दुवादार बॅटिंग करतोय. 2 चेंडूवर आपल्या टीमसाठी 10 धावांचं योगदान देतोय. मॅचला कलाटणी आले. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. प्रेशर 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 आहे इथे मनोजवर, प्रेशर आहे टीम मार्लिन्सवर, प्रेशर आहे टीम ऑक्टोपसवर. आता मात्र समीकरण आहे आपण पाहू शकाल 8-12. प्रेशर प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. यावेळेस प्रेशर मध्ये बिखरत असताना मार्लिन टीम काय बॅटिंग, काय परफॉर्मन्स आणि काय स्पर्धा आहे. टॅलेंट प्रीमियर लीग, तुर्भे प्रीमियर लीग आणि तुफानी प्रीमियर लीग. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 12 धावा. फुलरलेनचा व्हॉट अ शॉट. ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बार षटकार. व्हॉट अ शॉट दॅट.
थकेगा नहीं, रुकेगा नहीं और जब तक जीत नहीं मिलती तब तक झुकेगा नहीं साला. ही मॅच आहे तुर्बे प्रीमियर लीग मध्ये. लाजवाब सामना, अप्रतिम सामना. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. येस, सेन्सिबल क्लेवर बॅटिंग. लाजवाब सेन्सिबल क्रिकेट. डोक्याचा वापर, गतीचा आणि मतीचा वापर केलाय या फलंदाजाने. कंपल्सरी चेस आहे. आपण पाहू शकाल सलामीचे फलंदाज परतले, सलामीचे प्रमुख फलंदाज परतले. पण इथे अजय चव्हाण सांगतोय की हम किसी के भरोसे नहीं चलते, अपने दम पे आग लगाएंगे. तुम हमें झुकने की बात करते, हम मंजिल को उठाकर लेके आएंगे. ही मॅच जिंकण्याची ताकद ठेवले या अजय चव्हाण सारख्या एक फलंदाजाने. यंग टॅलेंट वर्सेस 40+ चा संग्राम. हा रणसंग्राम फक्त TPL मध्ये पाहायला मिळते. टॅलेंट प्रीमियर लीग मध्ये टॅलेंट आहे 40+, टॅलेंट आहे यंगस्टार. आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी कराव्या लागतील धावा. धावा कराव्या लागतील. संघर्ष करावा लागतील. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. सेन्सिबल क्रिकेट. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सुरेख बॅटिंग. लाजवाब क्रिकेट. मित्रांनो, ही बॅटिंग हे सेन्सिबल आवडले ते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. प्रमोदचं कौतुक करेन. काय परफॉर्मन्स आहे. सेन्सिबल क्रिकेट. डोक्यावर बर्फ ठेवून खेळलेली फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता. जोपर्यंत निशांतबाई शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल लागू शकत नाही. मॅचचं भविष्य सांगणं मूर्खपणाचं ठरतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा विक्रम झालाय. 6 बॉलमध्ये याच मैदानावर श्रीकृष्ण दिवा टीमला इथे 6 चेंडूमध्ये 1 धाव झाली नव्हती. पण या मैदानामध्ये 3 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. येस, सगळी 1 धाव पूर्ण होईल तसे प्रेक्षक असेल किंवा आयोजन कमिटी असेल ते सगळे मनीष पाटील यांच्याकडे बघत असतील, नजरा असतील. 3 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. आपण पाहू शकाल सिली पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, फ्लाय स्लिप मध्ये आपल्याला देखील आहे. प्रेशर आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. 3 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. लाजवाब सामना. यास, वाडा शॉट विनिंग स्ट्रोक लगवला जातोय फलंदाज प्रमोदच्या माध्यमातून आणि इथे विजयी होतोय टीम ऑक्टोपस. ज्या ऑक्टोपस टीमने आपल्या ज्या घट्ट पकड निर्माण केली आहे आणि खूप चांगला सामना झाला. लाजवाब सामना. डोळ्याला लागलं असेल तर मी मायक्रोफोनवर मुख्य डायसवर सगळ्यांना विनंती करतोय. गणपत बजाना काय को बंद किया.